दरम्यान या कच्च्या तेलाच्या किमती सुद्धा घटलेल्या आहेत। ब्रेंट WTI तेल $100 प्रति बॅरलच्या खाली घसरलेलं आहे। अमेरिका आणि इराण युद्धविराम कराराची या सगळ्या कराराचा परिणाम झालेला आहे। अमेरिका आणि इराण 2 आठवड्यांच्या युद्धविराम करारावरती सहमत झाल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमती या कोसळलेल्या आहेत। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी हर्षल जाधव सध्या आपल्या सोबत आहे। हर्षल, जसं युद्ध थांबलंय तशा अनेक इंधनावरच्या किमती सुद्धा घटलेल्या आहेत, काय माहिती आहे? नक्कीच सिद्धेश, अमेरिका आणि इराण युद्धविराम जाहीर केल्यानंतर इराणने तो प्रस्ताव स्वीकारलाय आणि 15 दिवसांसाठी म्हणजे 2 आठवडे युद्धविराम झाला आहे। या घोषणेनंतर जगाला एक दिलासादायक बातमी मिळाली आहे, ती म्हणजे की तात्पुरत्या युद्धविरामामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे। या कराराच्या घोषणेमुळे जागतिक बाजाराला मोठा दिलासा मिळाला आहे। युद्धविरामाच्या घोषणेनंतर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली असून त्यांचे दर 15% घसरले आहेत। ब्रेट क्रूडची किंमत प्रति बॅरल $100 खाली घसरली आहे। ती आता सध्या सुमारे 15% घसरून प्रति बॅरल $92 इतकी झाली आहे। तर WTI क्रूड तेलाची किंमत 15% घसरून प्रति बॅरल $96 इतकी झाली आहे। तेलाच्या किमतीत झालेल्या घसरणीचे सर्वात मोठे कारण म्हणजे हॉर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा उघडण्याचा झालेला निर्णय। या जलमार्गातून आता म्हणजे 20% तेल आणि नैसर्गिक गॅस पुरवठा केला जातो। त्यामुळे इराणने ही सामुद्रधुनी पण हर्षल, अशी एक अपडेट सुद्धा मगाशी आपल्या समोर आलेली होती, ती म्हणजे 2 आठवड्यांसाठी होर्मुझची सामुद्रधुनी सुद्धा खुली करण्यात येईल। ही सामुद्रधुनी खुली करण्यात आल्यानंतर सुद्धा तेलाच्या किमती घटण्याची शक्यता आहे। तेलाच्या किमती घसरलेल्या आहेत। इराणने सामुद्रधुनी तात्पुरती पुन्हा उघडण्यास सहमती दर्शवली आहे। त्याच्यामुळेच तेलाचा पुरवठा पूर्ववत होईल आणि तेल आणि नैसर्गिक गॅस पुरवठ्याचा स्रोत पूर्ण देशात व्यवस्थित होईल। नक्कीच, धन्यवाद हर्षल, तू दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।